तालुक्याच्या राजकारणात ह्यांनी तपल्याच घरातनी राजकारण घेतात ही हा. म्हणजे कसं मामानी तपला पोरगा उभा केला, हर्षवर्धननी तपली पोरगी उभा केली हा. बाकीची जनता कुठे गेलती? ह्यांना ह्यांचीच घरं भरायच्यात का? बाकीच्यांना उमेदवारी द्यायला बाकीची काय गाभाडली होती काय? नाही तसं नाही म्हणता येणार, पण विषय कसा असतो ते आता वर्ण एकी झाल्यामुळं ही झाला ना मॅटर सगळा, नाहीतर त्यांचं होतं पहिलं फाकलेलंच होतं ना. आणि मग पहिलं फाकलेलं होतं, मग फाकूनच ठुयचं होतं ना. ह्यांनी जुळवून का घेतलं? जुळवून का घेतलं? फाकलेलं होतं तर फाकूनच ठुयचं होतं ना, जुळवून तसं का नाही, घेतलं? आता वर एकी झाल्यामुळे ह्यांचा इलाज चालला ना, वर्ण सिस्टीम वर्ण हलती ना. अहो कुठनं जरी वरण हल्ले मग खाल्ल्याने काय करायचं? खाल्ल्याने काय हलवायचं? कोणाच्या? ह्यांच्या चटाया उचलून ह्यांच्या घरात पैसे घालायचं का? आम्हाला आता कुठलीच पार्टीदार आहेत ना, आम्हाला पक्ष करायचा कार्यक्रम आहे आमचा. म्हणजे ठरलंय आता. आमचं ठरलंय. म्हणजे पण पक्ष धरायचा नाही, पक्ष धरायचं नाही. आता अपक्ष. हा पक्ष. म्हणजे पक्षांवर इतकी पिसाळले आहेत ना मित्रांनो, खोटं नाही बोलत. तुम्ही बघताय सर्वसामान्य जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय, हाच अजून व्हिडिओ येतच राहत्याला, तुम्हाला सांगतच राहील. फॉलो करा आपले ह्याला इंस्टा अकाउंटला.